एका गावामध्ये एक आजी राहते ती. तर त्या लोकाशीला काही राहीना, गरीब राहते. तर एक दिवशी काय होतं आहे, आई येते, तुळजाभवानी येते, पुरी लेकराच्या अवतारमध्ये येते. येऊन शेना त्यांना म्हणते, आजी 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 मी आज एक रोज तुमच्यापाशी राहू का? म्हणलं तर त्याने काय म्हणते, ती राहाबाई म्हणते. ती राहाबाई म्हणल्यावर ना तिनं तिथं राहून जाते. तर त्याच्यानंतर तिला भूक लय लागत राहते, पण त्यांच्या घरामध्ये खायला काही राहत नसतंय. तर तिनं काय म्हणते, आजी आजी मला लई भूक लागली. तर त्यानं काय म्हणते, ते आता काही नाही देवं, काही नाही, काय देवं ह्या मुलीला म्हणून विचार करत राहते ते. तर तिनं काय करते, तिला माहीत राहते की एका गाडग्यामध्ये आंबीलचे पीठ राहत आहे. तर आजी एका गाडग्यामध्ये आंबीलचे पीठ आहे ना म्हणते. तर आजी जाऊन बघते, तर काय थोडंच राहत आहे. तर तिनं काय करते, हाय तेवढं मुलीला देऊत म्हणून घेते आजी. तर वैरलं तर काय होतं आहे, कुंडा भरून आंबील होत आहे. झालं तर आजी पिते, आजोबा पिते, ते पिऊन शिना त्याने काय करते, ते आजी मला लई झोप येऊ लागली म्हणते. तर आता काय करायचं, हातरायला काहीच नाही ना, म्हणून आजाच विचार करत राहते ती. तर तिनं म्हणते, आजी तिथं घोंगडं आहे ना म्हणते. तर ते आजोबा म्हणते, ते फाटलेलं आहे बेटा म्हणते. नाही आजी तुम्ही बघा म्हणलं. तर बघायला गेलं तर तिच्यापुरतं तेवढंच घोंगडं छान राहत आहे. तर त्याने काय करता येतं, हातात ते नाही आजी मी देवाऱ्यापाशी झोपणार आहे म्हणते. तर बाळा झोप म्हणून आजी काय करते, देवाऱ्यापाशी हातरून देते. तर ती मुलगी काय करते, ती देवी काय करते, तिथं झोपते. झोपल्यानंतर आजी बाहेर झोपते. तर सकाळ उठून म्हणते, अरे मुलगी आलेली नाही. तिने काय म्हणते, आजी आंबिलाचं जे आहे ना कुंडा, ती माझ्यापाशी ठेवू उशाला, मला भूक लागलं तर मी पिऊन घेते. तर बर बाई म्हणून तिनं काय करते, आजी कुंड्या उशाला ठेवून झोपते. आजी झोपल्यावर ना देवी काय करते, उठते, एक वंजळ सोनं एक वंजळ पैसे घालून तिनं उठून जाते तिथून. मग सकाळपारी आजी उठते. ती आई कुणाचं लेकरू आहे, काय आहे, कुठून आलं आहे काही माहीत नाही, अजून कसं काय उठलं नाही म्हणून आजीला आजा म्हणते, जाऊन उठू जाऊन बघते ती. तर तिथं काय तिनं राहत नसते. तर पुन्हा बाहेर येऊन इकडं तिकडं बघितलं तर तिनं जाता जाता 2 पायावर तुळशीच्या झाडापाशी दाबून असं ठेवून निघून जाते. बस एवढंच.